हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. आज व्हिडिओला सुरुवात बाहेर केली कारण तुम्हाला वेदर दाखवायचे. बघू शकता आभाळ एवढं आलंय पण पाऊस येऊस तर काहीच खरं नाही. बघू शकता तुम्ही, पूर्ण आभाळ गच्च भरलंय, पण पाऊस येईल तेव्हा खरं आहे ताईंनो. आता वाजलेले आहेत 6:45. आता म्हणलं टाक्यात पाणी आहे की नाही बघावं, तर बघून घेते. कारण लाईट जर गेली ना ताईंनो, तर लाईट गेली की पुन्हा मग टाक्यांमधलं पाणी संपत आहे. पुन्हा कसं लावायचं, त्याच्यामुळे आताच भरपूर आहे. तर चला, गरज नाही मोटर लावायची, कारण लाईट गेल्याच्या नंतर खूप प्रॉब्लेम होतं. येतच नाही लवकर, एकतर जात नाही आणि गेली तर येत नाही. त्याच्यामुळे म्हणलं बघून घ्यावं. तर चला, आता स्वयंपाकामध्ये काय आता करते स्वयंपाक. आज म्हणलं आहे जय घरी आहे, कर बाबा थोडी शूट म्हणलं, कारण घरी असल्या जरा लेकरं करतात थोडीशी खेळपत आहे. तर चला बघा, पाऊस येईल का नाही सांगता येत नाही. कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा. किती भारी दिसायलंय वेदर जय, मस्त दिसायलंय. पण पाऊस येईल तेव्हा खरं होत आहे. यायला पाहिजे. आमच्या हैदराबादला अजिबात पाऊस नाही बघा, कसलाच पाऊस नाहीये. असं आबाळ यायलंय, चाललंय वारं, खूप असं वारं आणि काय म्हणतात ना, थंड वारं आहे बस. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. तर स्वयंपाकामध्ये आता काय करू, करते काहीतरी, सगळं करते शेअर तुमच्यासोबत पण. तर कॅन घासून घेतलं, जसं काल तुम्हाला मिळलं. ह्यांच्या हातानं काय झालं होतं, ह्याच्यामध्ये तिखट पडलं होतं, तेल सगळं खराब, खालची प्लेट पण खराब झाली, म्हणून हे घासून घेतलं व्यवस्थित. असं हे अशी वाटी झाकते मी ह्याच्यावर. ह्याचं टोपणच नाही आहे बघा ताईंनो, कुठं गेलं की सापडं नाही मला. हे कॅन किंवा दुसरा किंवा मग ह्याचं टोपण हुडकावं लागेल, कारण हे आमचं ठेवलं थोडंसं उघडं राहिलं, थोडा डाऊट यायला आहे मला. त्याच्यामुळं कॅन आणायला म्हणायला दुसरा, किंवा मग त्या बॉटल. पण त्या बॉटलचं थोडंसं रिस्कीच वाटतंय बघा ताईंनो, कारण त्या बॉटलमध्ये काय होतंय, तेलच भरता येत नाही व्यवस्थित. तर तेल काढून घेते आता. डबाच आणत असत प्रत्येक वेळेस, पण ह्या वेळेस थोडंसं म्हणलं कट मारला, म्हणलं डबा राहू द्या, कारण खूप महाग झालाय डबा. आणि म्हणलं कॅन्डल्स बघू आता पुढचं पुढे अजून तरी मी बहुत छान तयारी पण मला आत्ताच करावी लागते. सकाळी काय करायचं ते हे पहा, दोशे मुगाचे, त्याच्यासाठी थोडेसे तांदूळ टाकून मुग भिजू घातले तर. आणि हे जे दुसरं जे आहे ते परवा दिवशीची सुद्धा तयारी बरं का ताईंनो. आता परवा दिवशीच्याला हे का, हे असं तुम्हाला सकाळी जसं की म्हणलं का मिक्स सगळं भिजू घातलंय. हे हिरवे वाटाणे, मुग, आपले चणे, हे पहा. तर असं हे परवा दिवशीचं, कारण ह्याला उद्या बांधलं का की मोड येतं 1-2 दिवसात. दूध आणले, आत्ताच आले तर दूध आणले तिथे काढून. आणि मी आज एक स्वीट आयटम करायले, ते पण दाखवते तुम्हाला, या इकडं. तर काय झालं तर दूध उरलं होतं, 2-3 दिवस झाले सारखं दूध उरू लागलं. म्हणलं असं बी दही बी भरपूर झाले ताईंनो आता, मग दह्यापेक्षा म्हणलं थोडंसं दूध आठवते आणि लेकरांना थोडीशी बासुंदी करते. तर चला बघा, आता दूध पण खूप छान आहे, त्याच्यामुळे लवकर आटल्या जाते. हे तर काय करू म्हणून शेवटी केलं बघा निर्णय धपाट्याचा ताईंनो. तर मला बनवायचे धपाटे. त्याच्यासाठी बघा कॅरेट घेतलं एक मस्त असं धुवून खिसून, छान सुंदर असं, एक टोमॅटो, भरपूर जिरे, भरपूर लसण, कोथिंबीर आणि एक कांदा. आता मला करायचे 6 ते 7 धपाटे, त्याच्यानुसार हे घेतलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये डाळीचं दाखवते पुढचं बी तुम्हाला, 1 मिनिट. तर हे आहे आपलं गव्हाचं पीठ. हे पहा, प्रमाण तुम्हाला किती करायचे त्याच्यानुसार. माझं काय प्रमाण वगैरे नसतंय, पण कसं आहे, असं अंदाजाने सांगितलं की वाटतंय अंदाजाने सांगितलं, त्याच्यामुळे म्हणलं आता थोडंसं सांगावंच. मी ह्याचं ज्वारीचं घालत नाही ताईंनो, फक्त डाळ, आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं हे पहा असं आपलं दळून घरगुती पीठ आहे, आणि आपलं गव्हाचंच घालत असते. आता डब्याला द्यायचे असले तर थोडीशी जास्त करते, कारण ह्यांना ना बँकेत इथल्या लोकांना येत नाही तर आवडतात. चवीनुसार तिखट, तुम्हाला जसं पाहिजे तसं, हळद, मीठ. दरवेळेस मी ना हिरव्या मिरच्याची करते, पण आता ह्यावेळेस विचार केला की नाही लाल तिखटाचीच करायची. तिखट जास्त माझं तिखट नाही बरं का ताईंनो, तुम्ही म्हणताल एवढं कसं टाकलं आहे, कारण तिखट माझं म्हणजे जास्त तिखट नाही आहे. हळद भरपूर टाकायची, कारण हळद आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. चवीनुसार मीठ घालायचं. माझा हे चमचा छोटा आहे बघा ताईंनो, थोडंच मीठ बसतं हे असं. तुम्हाला वाटत असेल ताई मीठ जास्त खाती, तर नाही ताईंनो, हे माझं प्रमाणच आहे हे. तर असे धपाटे कोण कोण करतं आहे नक्कीच सांगा बरं का ताईंनो. सगळं मिक्स करून घ्यायचं अगोदर,
आणि नंतर पाणी, ह्याला बघायचं किती पाणी सुटते. कद्दूचे जर असतील ना ताई तर पाणीसुद्धा टाकणं लागत नाही बघा. आता कद्दू नव्हता माझ्याकडं म्हणून मग मी ह्याचीच केले जे आहे त्याच्यापासून. तरी पण कॅरेट आहे, भरपूर आहे ना ह्याच्यामध्ये, आता सगळं पौष्टिकच आहे. तर चला आता मी काय करते, ह्याला तिंबून घेते आणि मी लाटून धपाटे करते ताईंनो. तर हे आपले धपाटे मी असे लाटून करते ताईंनो. हे पहा खूप छान होते आणि पातळ पण होतात बरं का, विशेष म्हणजे जाड होत नाही. तर मुलांना कसं आहे, जाड म्हणलं की थोडंसं खायला ह्यांनी बी आणि मुलं बी थोडंसं कानकुसरच करतात बघा खायला ताईंनो जाड असले की. त्याच्यामुळे असे पॉलिथिन घेतलंय मी आणि त्याच्यावर अशी लाटायची, चिटकत नाहीत काही नाही. जेवढे पातळ पाहिजे तेवढे पातळ होते तर हे पहा असे. चला आता टाकून घेते. तर हे पहा असे खरपूस छान भाजायचे, बराच वेळ जास्त वेळ भाजायचे म्हणजे खरपूस होते. तर एक साईड भाजली, एक साईड तेल भरपूर लागते ताईंनो धपाट्याला. कारण आमच्या सासूबाई बी करायच्या ना, तर अशीच करायच्या बघा छान मस्त असे. त्याकडे काय करायच्या माहिती का, असं थापून घ्यायच्या एक ह्याच्यावर आणि त्याच्यावर शेंगुळे म्हणतात बघा, ते कोंडुळे म्हणते कुणी शेंगुळे म्हणते. तर ते असं जाड ठेवून त्याच्यावर असे ठेवायच्या. आता ते कुणी खात नाही त्याच्यामुळं करण्यात येत नाही ना. ते जाड असते थोडंसं जाड, म्हणजे बरंच पिझ्झा खातील जाड पण हे नाहीत खाणार. ते पिझ्झा इतकं जाड असतंय ना ते खातील आवडीनं. तर बघा ताई ह्याच्यासोबत आता दह्याची चटणी करायची आहे. बघा कसा छान कलर आलाय मस्त आपल्या धपाट्याला. तर झाले आपली धपाटी तयार बघा किती सुंदर. हे मी माझ्यासाठी कडक केले बघा, मला कडक आवडते असं. ह्या बाकीच्यांसाठी हे बघा अशी नरम बघा, मला आवडते कडक म्हणून मी माझ्यासाठी थोडा वेळ तव्यावर गरम तव्यावर ठेवलं. मस्त असं झाले. आणि ही आपली झाली बासुंदी तयार बघा. दूध उरलं होतं थोडंसं, दही तरी किती लावू रोज म्हणून. हे पहा खूप छान झाली आहे. आणि हे करायली मी दह्याची चटणी. त्याच्यासाठी तिखट, मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि साखर एवढंच आहे बस, काहीच नाही. हे कालविलं नाही तुम्हाला दाखवण्यासाठी ताईंनो. तर हे पहा असं आहे. ह्याला घ्यायची आता मस्त अशी फोडणी घालून. फोडणीच आता कोथिंबीर तर संपली, धपाट्यालाच टाकली मी. आता फक्त कढीपत्ता, जिरे, मोहऱ्या ह्याची फोडणी घालायची. तर कढीपत्ता मी खाली उतरल्यास टाकते कारण करपत नाही, जशाला तसा हिरवागार राहते. हे झाली आपली दह्याची चटणी. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पाणी पण टाकू शकतात, छान लागते. मी तर ढोकळ्यासोबत थोडीशी पातळच करते ताईने, इतकी घट्ट खाता पण येत नाही. धपाट्यासोबत खाता येते पण ढोकळ्यासोबत नाही खाता येत अशी इतकी घट्ट चटणी, त्याच्यामुळे मी पाणी टाकते थोडी. तर बघा मस्त अशी दह्याची चटणी तयार. तर आजचा मेनू कसा वाटला तुम्हाला सांगायला अजिबात विसरायचं नाही ताईंनो, कमेंटमध्ये सांगायचं. नवीन असताल तर जॉईन व्हा. तर चला या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.